नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CET सेल मार्फत परत एकदा ज्या विद्यार्थ्यांना BBA, BCA, BMS आणि BBM या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला CET या वर्षीपासून कंपल्सरी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काल 3/7/2024 CET साठी ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट होती, परंतु CET सेल मार्फत परत एकदा विद्यार्थ्यांचा विचार करून परत एकदा मुदतवाढ भेटलेली आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी। तर काय नेमकी ती नोटिफिकेशन आहे ते आपण डिटेल्स आता बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, CET सेल मार्फत ही नवीन नोटिफिकेशन आलेली आहे 30/7/2024 ला। त्यामध्ये बघा सांगितलेलं आहे, संदर्भ निहाय सूचनेद्वारे प्रसिद्ध सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी घेण्यात येणाऱ्या BBA, BCA, BMS, BBM हे जे अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त CET परीक्षेकरता उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया दिनांक 9/6/2024 ते 30/7/2024 या कालावधीत राबवण्यात आली। उमेदवार व पालकांकडून BBA, BCA, BMS तसेच BBM अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सामायिक परीक्षेचा अर्ज भरण्यास दिनांकास मुदतवाढ मिळावी यासाठी विनंती करण्यात आली। उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून CET सेल मार्फत परत एकदा तुम्हाला मुदतवाढ भेटलेली आहे। बघा, सुरुवातीची मुदतवाढ कालपर्यंतच होती। आता जी नवीन मुदतवाढ आहे 4/7/2024 ला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि 8/7/2024 ही ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे। दिनांक 8/7/2024 नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, BBA, BCA, BMS तसे BBM हे जे कोर्सेस आहे तर त्यासाठी बघा आता या वर्षीपासून CET कंपल्सरी असल्यामुळे सर्वांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना CET कंपल्सरीच आहे। तर बघा, अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं नाही परंतु या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आता परत एकदा मुदतवाढ भेटलेली आहे। जे आपले मित्रमैत्रिणी असेल अजूनपर्यंत ॲप्लिकेशन भरलेलं नसेल, काहींकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे किंवा काहींकडे फी नसल्यामुळे काही अडचणी असू शकतात, त्यामुळे त्यांनी अजूनपर्यंत फॉर्म नसेल भरलेला तर त्यांना ही नोटिफिकेशन तसेच ही माहिती तुम्ही सेंड करा। म्हणजे कसं आहे 4/7 तसेच 8/7 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। तर अशा प्रकारे आज आपण जे CET मार्फत नवीन नोटिफिकेशन होती BBA, BCA, BMS आणि BBM या विद्यार्थ्यांसाठी, तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट CET सेल मार्फत जे काही येत असतात तर ते तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।